जय जयाजी गणपती गजानना हिरंबा विनायक लंबोदरा वक्रतुंड शोभकर्णा आणि आमच्या पाबरे गावचे लक्ष्मीनारायण देवा आणि पंचक्रोशीचे काळभैरव महाराजा, मेंदडी गावचे गावदेवी महाराजा। पहिल्यांदा एवढा माणसांसमोर मी आता थोडक्यात काहीतरी सांगितलंय बघ। मला सांगू नका, मला लाज वाटते। इतने तेजस्वी लोग हैं हमारे घर में, बहुत लोग हैं ऐसे। बाहर थोडी इज्जत आहे, बस यातच खुश आहे मी। काय करणार आता, घरामध्ये इज्जत नाही आपल्याला, इज्जत नाही। तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। भरपूर दिवसापासून माझ्या मनामध्ये एक प्लॅनिंग होती की आपण पण डेली ब्लॉगिंग सुरुवात करायची। तर आधी काय झालं नाही, बट आता सुरुवात करायचा विचार चालू आहे। तर आपण आधी 1 महिना आधी सुरुवात करू। एका महिन्यामध्ये 15 ब्लॉग टाकून आधी बघू, म्हणजे 2 दिवसाला 1 ब्लॉग। कारण कि तुमको तो पता होगा ना, अपन को एडिट करने में थोड़ा बहुत टाइम लगता है ना। हाँ, तर असू द्या। तर आपण आधी सुरुवात करूया। 15 ब्लॉग टाकून बघू आधी। एका महिन्यामध्ये 15 ब्लॉग टाकून बघू। नंतर मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचले ब्लॉग तर पोहोचणार। तुम्ही सपोर्ट करालाच अशी आशा आहेच। तर करूया सुरुवात। रात्री काय झोप झाली नाही माझी, भरपूर झोप झाली, म्हणजे 2 वाजता काहीतरी झोप, 2 ते 1:30 वाजता काहीतरी झोपलो आणि सकाळी परत 7-7:30ला उठलोय। तिथून फ्रेश वगैरे झालोय सर्व। आणि थंडी भरपूर आहे, म्हणजे थंडीला आता सुरुवात झाली। तर बघूया, तुम्हाला दाखवतो काय काय ते। आणि आता माझी 9ची शिफ्ट आहे, सॉरी 9ची नाही 10ची शिफ्ट आहे। आणि आज टिफिनला बघा काय, टिफिनला काय सुकट आणि खालती याच्यात चपाती आहे। आणि चला आता दाखवते तुम्हाला कसं काय ते, पुढचा प्रवास कसा होतो दाखवतो तुम्हाला। चला तर भावांनो, आधी आपण वडाला स्टेशनला जाऊयात। आता हा ब्रिज आहे, वडाला ब्रिज आहे। वडालामध्ये राहणाऱ्या लोकांना माहितीच असेल। आणि तर आधी आपण जाणार आहोत वडाला स्टेशन, तिथून मग ट्रेन पकडून माहीमवरून मग प्रभादेवी। पुढे तुम्हाला दाखवतोय। चला, गर्दी बघा किती आहे, गर्दी आता जर कमी आहे। A few minutes later. भावांनो, आता मी पोहोचलोय माहीमला। बघितलात ना गर्दी किती असते। आता अजून जायचे दुसरा प्रवासात। आता इथून प्रभादेवी, इकडे पण भरपूर गर्दी असते। बघा तुम्हाला नक्की समजेल कशी गर्दी असते। गर्दी बघा, गर्दी but only outside the geofence areas, that is away from station premises. We regret the inconvenience caused. That's all. सूर्य बाबा का दर्शन हो गया है। फायनल गाइस, मी प्रभादेवीला पोहोचलो आहे। आता आपण डायरेक्ट भेटू संध्याकाळी 7 वाजता। चला। A few moments later. गाइस, ट्रेन आली।
भावांनो प्रभादेवीनंतर माहेर स्टेशनला आलो आहे आणि आता इथून जायचं आहे वडाला. फायनली काय जास्त काय बोलायला भेटलं नाही, ट्रेन आलेली आहे. तर भावांना फायनली आता वडाला स्टेशनला पोचलेलो आहे आणि आता जायचं वडालाचं ब्रिज दाखवतो तुम्हाला. सकाळी काही एवढी जास्त गर्दी नव्हती, पण आता रात्री गर्दी किती असते बघा, भरपूर गर्दी असते. आज काय मला गर्दी वाटत नाही, आज काय झालं काय माहीत, बट आज काय गर्दीच नाही आहे. बघूयात पुढं गर्दी आहे की नाही ते इथे चालायला भेटत नाही इथं. हे बघा हो ना, आज काय जास्त काय गर्दी नव्हती, बट आज बघा तिकडे काहीतरी वाचते. आता मला जायचं गणेश नगरला, बघूयात काय होते. ॲक्च्युअली तिकडे आहे, मला तिकडे जायचं बघायला जाऊ आपण. चला ट्रॉफिक लागली. मोबाईल चोरी होण्याची शक्यता आहे, तुम्हाला दाखवतो थोडा वेळ लागेल. तर गाईज फायनली पोचलो मी घरी आणि इकडे बघा हे घरचे चालू आहे पॅकिंग. तुम्ही बोला आता ही पॅकिंग कसली आहे. इकडं सुपारी आणि माझी मम्मी ही पॅकिंग. पप्पा हे तुम्ही सांगा पॅकिंग कसली करता तुम्ही. ही पॅकिंग चालू आहे आता यात्रेसाठी. कथ यात्रेला कथ यात्रेसाठी जाणार आहोत, त्याची पॅकिंग चालू आहे. म्हणजे कामातले तुमच्या कामातले आता कामातले चाललेलं ग्रुप सगळा कोली बांधव सगळे बघा. कोली बांधव पप्पांची शुद्ध भाषा पडली. आता यांची चालली ते कामातले जे मुलं म्हणजे कामाचा जो पप्पांचा मित्र परिवार आहे ते चाललेत आता थोडं ट्रिपला. पप्पा कुठं कुठं जाणार आहो पप्पा. आम्ही जाणार आहोत देऊ, आनंदी आणि एकविरा आणि प्रतिशिर्डी, प्रति बालाजी आणि मोरेश्वर गणपती. भरपूर आहेत. मोरगावचा गणपती भरपूर आहेत, त्यांना पण लक्षात नाही कुठं कुठं जायचं. आणि ही पप्पांची सुपारी, गाडीतला टाइमपास. हा गाडीतला टाइमपास. पप्पा आमच्या गावातल्या लोकांना माहितीच आहे की हा बॅग काढू द्या माझी. तर भावांना आमच्या गावातल्या लोकांना माहितीच आहे की ही सुपारी एवढी का ती कमी होईल असं मला पण वाटते. तर असं आमचे पप्पा भरपूर सुपारी खात असतात. आणि हे आमचे सैर बहीर कयात नाही कोणी ते कयात नाही. आणि अजून एक कयात नाही आलेले आहे. ही बघा आले छू 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 छू. आम्ही आज काय बनवलो आम्ही काहीतरी फ्राय बनवले. आंबारी आहे आज. दाखवायचा मग एकदा शुद्ध बोला ना. शुद्ध असं काय बनवलं ते. आंबारी फ्राय. आणि हे काय चिकन बटर. लेपांचा रस्सा. तर थोडं लेपा जे आणले थोडं आणले मी म्हणजे तवेली ते नंतरला थोडं खाईल. थोडं मी खातो नाही, आधी फ्रेश होतो नंतरला मी खातो. आणि तुम्हाला थोडं म्हणजे मी थोडंफार मी हे करतो. जर भूक लागली जास्त तर आधी मी खाऊन घेतो, नंतरला मग फ्रेश वगैरे होतो. बट आता थोडं भूक काय एवढी लागली नाही. नंतरला एक हा तू खा. हात लावून दाखवतो फक्त तिला. हात लावून दाखव. काय नाही हात लावून दाखवाय सांगितला तिने, हात लावलेला आहे. आपण काय करू. आणि मी पण आणले ते थोड्या वेळानं दाखवतो. आधी पण फ्रेश होतो. जाऊयात थोड्या वेळानं. पाटल्या नाही काय
घे 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 हे दाखव फक्त घेऊन दाखव नाही फक्त घेऊन दाखव तू घेऊन दाखव भावांना जरी घरामध्ये इज्जत नसली तरी आपली बाहेर थोडी इज्जत आहे बस यातच खुश आहे मी काय करणार आता घरामध्ये इज्जत नाहीये आपल्याला इज्जत नाही इज्जत इज्जत काय बोलताय इज्जत ते पण तुझं बरोबर आहे इज्जत नाही काय इज्जत मोरा बोल हिम्मत नाही होय गाईज मला थोडी भूक लागली बकासूर नाहीये बट थोडा आहे मी खादीमध्ये काय कमी नाही माणसाला कोणाची गोरी असत नाव नाही ठेवायचं असतं भावनो खरंच मस्त आहे बघू दे काय किती खातस तू हा भावने भरपूर खातोय भरपूर म्हणजे भरपूर काय भरपूर काय अंड्या काय जोरात बोल जरा अंडे हा मला लागायला सांगू नका मला लाज वाटते इतने तेजस्वी लोग हैं हमारे घर में बहुत लोग हैं ऐसे अजून एक कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर आहे बट ते कयात नाही म्हणजे कोणी लोकांनी हा शब्द कमेंट करा त्याचं स्पष्टीकरण द्या कयात नाही म्हणजे काय ते तर हे कयात नाही हे इकडचे हे पण कयात नाही काय आणि अजून एक कॅरेक्टर आहे अजून भरपूर कॅरेक्टर आपल्याकडे 3-4 अजून कॅरेक्टर आहेत आपल्याकडं बट ते काही गावाला गेलेत आणि एक कॅरेक्टर आहे अजून ते कामावरती आहे येईल ते कामावरून खाताय बोलून भावानं थोडं मी बाकी राहिले थोडं ते खाऊन घेतोय तर हे अजून आहे खादरी आहे भुकारडे बोलतात तिला भुकारडे म्हणजे खादरी म्हणजे ठेव हाय बघ ते खादरी आहे ही ती पण खादरीच आहे समजेल काय ते तर आता थोडा वेळानं दाखवतो मी भूक लागली मला भावनो आता फायनली आता वाजले किती 11 वाजायला आले तर पप्पांची तयारी होते हां पप्पांची तयारी होते आता मी बघायला चालू आहे पुढं की ते जाणारी माणसं आलीत काय तर थोड्या वेळानं दाखवतोय कारण की घाई आहे रे काय करता रे हे बघा हे बघ काय करता रे घराची वाट लावून ठेवा तुम्ही हा बंद करताय हो चालू ठेव युट्यूब चॅनल माझा भाव आहे याला युट्यूब चॅनल गाईज इकडे गाईज याला युट्यूब वरती यायचं होतं हे बघा निहान तुझं पूर्ण नाव सांग रे निहान पाटील तुझं नाव काय रे माझा प्रतीक माझं आणि ही गाडी आहे आणि याचं नाव काय रे ही आमची 3 लाखाची गाडी आहे लक्षात ठेव भावांनी सर्व पप्पाच्या कामातले आहेत पण आता चालले ते ट्रिपला त्यांची गाडी आहे तर भावांना तिथे जायचं असेल तर गणपती बाप्पाचं दर्शन घेणं म्हणजे चांगलं असतं तर केस करायसाठी चाललो आहे आमची समाजाची रूम आहे तिकडे चाललो आहे आणि हे आमची गँग लवकरच भेटेल आपल्या नवीन ब्लॉगमध्ये चालेल पाबरी गावाच्या आजूबाजूची मेंदडी दिघी कुडगाव याही गावातली मुलाबाला आमच्यासोबत आहेत तर ह्या मुलाबाला तुझ्या लेकरांना जशी रावळातून सुखरूपपणे नेत आहे तसेच तुझ्या रावळापर्यंत अगदी सुखरूपपणे आण त्यांच्यावर छायादृष्टी ठेव कृपादृष्टी ठेव त्यांना कुठल्याही गोष्टीची प्रवासात त्रास होता कामा नाही दर्शना ठिकाणी गेल्यावर त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ दे तुझं हीच या चरणाची विनंती करतो आणि त्या चरणाची हे श्रीफल आम्ही मांडत आहोत ते श्रीफल आम्ही आल्यावर तुला देणारच आहोत तोपर्यंत तुझ्या चरणाची ठेवत आहोत आणि ह्या सर्व बालकांवर कृपादृष्टी ठेव तुझ्या रावळातली बालकं जशी निघण्यासाठी पुन्हा तुझ्या रावळात घेऊन गावचे भैरी की गणपती बाप्पा मोरया
मोरया. तर आजचा वार शुक्रवार, आज हे लोक चालली आहेत फिरायला आणि उद्या हीच गँग तुम्हाला भेटेल. सॅटर्डेला जाणार आहोत म्हणजे उद्याच आम्ही जाणार. तर आता उद्याचं प्लॅनिंग कसं काय असेल हे सांगेल तुला. मला माहिती नाही, उद्या आपण बघू कसं काय. नाही सांगे घे घे सांग रे. हेमंत तू सांगशील. हेमंत प्रीतम सांगेल. प्रीतम तर भावांनो कोणच काय सांगत नाहीये ते त्यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की आपण डायरेक्ट उद्या बघूयात कसं काय ते. तर आपण उद्या भेटूयात. चला आपण डाव्यासाठी मंगेश भारी बोलतो. भावाने हे सर्व गँग आता आपल्याला उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेलच कसं काय ते. जय जयाजी गणपती गजानना हिरंबा विनायका लंबोदरा वक्रतुंड शूर्पकर्णा आणि आमच्या पाबरे गावचे लक्ष्मीनारायण देवा आणि पंचक्रोशीचे काळभैरव महाराजा, मेंदडी गावचे गावदेवी महाराजा, दिघी गावचे गावदेवी महाराजा, पुरगाव गावचे गावदेवी महाराजा, तसेच आपल्या इथे आम्ही तिथे स्थायिक आहोत वडाला गणेशनगर येथील पनवेलमधील विक्रोलीमधील ग्रामदेवता आम्ही आज तुझ्या कृपेनं तुझ्या आशीर्वादानं आमच्या मनात इच्छा निर्माण केली की तुम्ही दर्शनाला कुठेतरी जावं म्हणून ती इच्छा आम्ही व्यक्त केली आणि ती इच्छा तुझ्या कृपेनं केवळ पूर्ण होते. आणि म्हणूनच आम्ही तुझ्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाखाली आम्ही आज पाबरे गावातील, मेंदडी गावातील, पुरगाव गावातील आणि दिघी गावातील येथील बाळकट तुझी लेकरं आम्ही तुझ्या दर्शनाला जात आहोत. 2 दिवसाची तीर्थयात्रा आहे. तरी जशी तुझ्या रावलातून आम्हा सर्व लेकरांना तीर्थयात्रेला नेत आहेत तशीच सुखरूपपणे आम्हाला तिथून तुझ्या रावलात पुन्हा सुखरूपपणे आणावं ही आमची सर्व भक्तांची सदिच्छा आहे आणि ती इच्छा आमची पूर्ण करावी. आणि म्हणून देव परमेश्वरा आम्ही तुझी लेकरं जेथे जेथे दर्शनाला जाऊ तेथे तेथे तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. आणि जसे आम्ही आमचा प्रवास होईल त्या प्रवासात सुद्धा आम्हाला सुखी ठेवावं. तुम्ही प्रवास कृपाचा व्हावा आणि जशी तुझी लेकरं आहेत रावलातून येतो तशीच लेकरं संपूर्ण सगळी तुझ्या रावलात पूर्ण आण एवढी कृपादृष्टी आमच्यावर ठेव. आणि पुरा हा श्रीफल आम्ही देत आहोत ते तू मान्य करून घे. हरपत हर महादेव. बरोबर कुठलं नारायण तरी वाजलं. तर भावांना आता आपण मगाशी पप्पांना विचारलं की कसं काय प्रवास कसा काय असेल तरी पण आपण एकदा त्यांच्याकडून माहिती घेऊन जाणून घेऊया. हा आहे मामा, हा तुमचा जो प्रवास असेल तो म्हणजे कुठून ते कुठपर्यंत असेल कसा काय असेल ते थोडक्यात सांगा. नमस्कार मंडळी, आपण एखादा चांगला प्रश्न विचारला आणि आम्ही त्याच तीर्थयात्रेसाठी जात आहोत. तरी ती तीर्थयात्रा आमची अष्टविनायक MDL असा ग्रुपचं आमचं नाव आहे आणि आम्ही तो ग्रुप आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो आहोत. त्या तीर्थयात्रेत पाबरे, दिघी, मेंदडी आणि कुडगाव या गावातील आम्ही सर्व सदस्य आहोत. तरी आमचा प्रवास असा होईल की आता इथून गाडी सोडल्याच्या नंतर सकाळी पहिलं दर्शन प्रथम गणरायाचं मोरगावचा मोरेश्वर, तिथून आम्ही जाणार शिखर शिंगणापूर घेतल्याच्यानंतर देऊ घेतल्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही वस्तीला आळंदी किंवा देऊ दोन्हीमधून एक. आणि परवा सकाळी निघालो की प्रति शिर्डी, नंतर प्रति बालाजी आणि शेवटचं तीर्थयात्रा आमची आई एकविरा हे असेल. तर ह्या तीर्थयात्रेला आम्ही जातो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा प्रवास सुखदायी हो. थँक्यू. धन्यवाद. भावांनो, पहिल्यांदा एवढ्या माणसांसमोर मी असं थोडक्यात काहीतरी सांगितलंय. बघूयात अजून हे माणसं आहेत, याला ओळखा थोडंफार आहे.
हा अजून हे अजून गाडीमध्ये पण बसलेले आहेत. अजून गाडीमध्ये पण बसलेले आहेत माणसं. लहान बालगोपाल आणि लहान चोर वयोवृद्ध आपण खरोखर आम्ही तुमचे लेकरं आज केवळ परमेश्वर कृपेने तुमच्या आशीर्वादानं विद्यार्थ्या निघालो आहोत. तरी तुम्ही आम्हाला गेटपर्यंत गाडीपर्यंत आमचा पाहुणचार केलात, आम्हाला गाडीपर्यंत घेऊन आलात. खरोखर तुमचा आशीर्वाद आहे, परमेश्वराची कृपा आहे आणि अशा आशीर्वादानं तुमचा भरभरून आशीर्वाद घेऊन आम्ही तीर्थयात्रेला जात आहोत. आणि जसे तुम्ही आम्हाला गाडीजवळ घेऊन आलात, आमच्यावर तुमची कृपादृष्टी आहे, आशीर्वाद आहे. तसाच देवाजवळ प्रार्थना करून आम्हाला पुन्हा आपल्या या रावलात देवाने आणावं तो आणेल. तरी तुम्ही आम्हाला या गाडीपर्यंत घेऊन आहोत त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. हॅपी चिल्ड्रन डे. हॅपी चिल्ड्रन डे. हॅपी चिल्ड्रन डे. हॅपी भावना आजचा ब्लॉग भरपूर मोठा होईल मला असं वाटतंय. तरी पण असुद्धा काय टेन्शन नाही आहे. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बाय बाय. थँक्यू.